वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. संतांच्या या उक्तीप्रमाणे आपल्या जीवनात वनांचंच अनन्यसाधारण महत्व आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या जशा मानवाच्या मूलभूत गरजा आहेत, तसेच पर्यावरण संरक्षण ही सुद्धा आवश्यक बाब झाली आहे. जगण्यासाठी अन्न पाहिजे, अंगावर घालायला कपडा पाहिजे, ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षणासाठी छत पाहिजे. त्याचप्रमाणे जगण्यासाठी ऑक्सिजनचीही गरज असते आणि ही गरज झाडांशिवाय कोण पूर्ण करणार? ऑक्सिजनशिवाय जीवन केवळ अशक्य आहे आणि झाडांशिवाय ऑक्सिजन मिळणे अशक्य आहे. झाडं कार्बन डायऑक्साईड हा विषारी वायू शोषून घेतात आणि शुद्ध ऑक्सिजन बाहेर सोडतात. पावसाळ्यात पाऊस पडत नाही, हिवाळ्यात थंडी पडत नाही आणि उन्हाळ्यात जास्तच तापायला लागलंय. ही स्थिती कशामुळे उद्भवली? ही स्थिती निर्माण झाली जंगलांच्या वारेमाप कटाईमुळे. पर्यावरण संरक्षणासाठी जमिनीवर जेवढी जंगलं असायला पाहिजेत तेवढी राहिली नाहीत. माणसानं आपल्या स्वार्थासाठी जंगलांची कत्तल केल्यानं पर्यावरणासमोर भीषण संकट निर्माण झालं आहे. पर्यावरण स्वतःच्या अस्तित्वासाठी लढाई लढत असताना माणसाच्याही अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. माणसानं झाडांवर नव्हे तर स्वतःच्या पायावर कुऱ्हाड चालवली आहे. पर्यावरणाचे संतुलन साधायचे असेल तर एकूण भूभागाच्या 33% जमिनीवर झाडं लावलेली असली पाहिजेत. पण दुर्दैवानं भारतात आणि संपूर्ण जगात एवढे प्रमाण पाहायला मिळत नाही. दरवर्षी इंग्लंडच्या क्षेत्रफळा एवढे जंगलं कापली जातात. हेच प्रमाण कायम राहिलं तर पर्यावरणाचा आणि पर्यायाने मानवी जीवनाचा अंत जवळ आहे हे लक्षात घेतले पाहिजे. भारतातही जंगलांचे प्रमाण दिवसेंदिवस घटत चालले आहे. देशात केवळ 11% भूभागावरच जंगलं आहेत. महाराष्ट्रात हेच प्रमाण अवघे 20% आहे. त्यातही महाराष्ट्राच्या सगळ्याच भागात सारख्या प्रमाणात जंगलं आहे असे नाही. एकट्या विदर्भात 46% भूभाग जंगलाखाली आहे. मराठवाड्यात तर 0.9% एवढ्या भागावरही जंगलं नाहीत. ही बाब निश्चितच चिंताजनक आहे. नेमकी हीच चिंता महाराष्ट्राचे वनमंत्री माननीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी हेरली. आपल्या महाराष्ट्रात पर्यावरणाचा समतोल साधला गेला पाहिजे, यासाठी मोठ्या प्रमाणात झाडं लावली पाहिजेत याची आवश्यकता त्यांना पटली. आधीच धडाडीचा स्वभाव असल्याने सुधीरभाऊंनी वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आणि त्यांना विश्वासात घेत एक महत्वाकांक्षी योजना आखली आणि त्याला मूर्त रूपही दिले. राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात वनमंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत 2 कोटी झाडं लावण्याची घोषणा केली. राज्यातील वनक्षेत्र आणि वृक्षाच्छादन सध्याच्या 20% 30% वाढविण्याकरता हरित महाराष्ट्र हा महत्वाकांक्षी कार्यक्रमाची राज्यात अंमलबजावणी सुरू आहे. दिनांक 1 जुलै 2016 रोजी कृषी दिन व वनमहोत्सवाचे औचित्य साधून एकाच दिवशी 2 कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आलेले आहे. झाडे लावा, झाडे जगवा हा नारा आपण सगळ्यांनीच ऐकला, पण तो ऐकून कृती मात्र केली नव्हती. पण यंदा वनमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी पावसाळ्याच्या फार आधीपासूनच योजना आखली. ती आखताना वन विभागातील सर्व सहकाऱ्यांना तर विश्वासात घेतलेच, पण राज्यातील जनतेलाही विश्वासात घेतले. एक जुलै हा दिवस निश्चित झाला. वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न सुरू झाले. लोकसहभागातून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवी संघटनांना निमंत्रित करण्यात आलं. त्यात काहींनी दिंडी काढून जनजागृती आरंभली. वनमंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी 2 कोटी वृक्ष लागवड योजनेची माहिती राज्यभर पोहोचवली. वृक्ष लागवडीचे महत्त्व जनतेला समजावून सांगितले. माझी आपल्याला विनंती, आवाहन की ही तुमच्याशिवाय सर्व अधुरी आहे. तुम्ही सर्वजण सामील व्हा. तुम्ही कोणत्या जातीचे, धर्माचे, पक्षाचे, वंशाचे, रंगाचे, उंचीचे, गरीब आहात, श्रीमंत आहात, काय रोजगार आहे माझ्यासाठी महत्वाचं नाही. तुम्ही या दिवशी 1 वृक्ष लावा. 2 कोटी झाडं लावायची म्हणजे रोपही तयार झाली पाहिजेत.
ती जबाबदारी वन विभागानं पार पाडली. राज्याच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकांनी 2 कोटींपेक्षा जास्त रोपटी तयार करून ठेवली. त्यामुळे एकाच दिवशी 2 कोटी झाडं लावण्याचा संकल्प सुधीर भाऊंना पूर्ण करता आला. 1 जुलै उजाडला. सर्वत्र उत्साहाचे वातावरण. जो तो वृक्ष लागवडीसाठी सज्ज झाला होता. राज्य शासनाच्या वतीने मुख्य कार्यक्रम मुंबई माहिल येथील नेचर पार्क येथे आयोजित करण्यात आला होता. या समारंभाला महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय के.सी. राव, मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री माननीय नामदार प्रकाश जावडेकर, शिवसेना प्रमुख माननीय उद्धव ठाकरे, महाराष्ट्राचे वनमंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार, जलपुरुष राजेंद्र सिंह, सिने अभिनेता विवेक ओबेरॉय आणि इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी प्रास्ताविक करताना वनमंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मला या गोष्टीचा आनंद आहे की हा कार्यक्रम आता शासनाचा राहिला नाही, हा कार्यक्रम जनतेचा झालाय. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये जेव्हा ही कल्पना पुढे आली तेव्हा मुख्यमंत्री महोदयांनी याला सरकारी कार्यक्रम न करता मिशन स्वरूपामध्ये हा कार्यक्रम व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. आणि हे खरं आहे की आज एक व्यक्ती 2100 रुपयाचा रोज बाजारभावानी प्राणवायू घेतो. 80 वर्ष सरासरी आयुष्य असेल तर 6 कोटी 13 लक्ष 20,000 रुपयाचं ऋण हे वसुंधरेचं आमच्यावर आहे. आता ही वसुंधरा, ही पृथ्वी 6 कोटी परत मागत नाही, 13 लक्ष परत मागत नाही, 20,000 परत मागत नाही, 2,000 परत मागत नाही. 200 रुपयाची आपल्या आयुष्यात 4 वृक्ष लावावी एवढी जर या मिशन मध्ये अपेक्षा असेल तर हे माझं तुमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात माननीय गडकरी साहेबांनी आम्हाला 500 किलोमीटर हे आता नॅशनल हायवे FDCA दिले. पण हा संकल्प करताना बंधूंनो आणि भगिनींनो मी नम्रपणे आपल्या लक्षात आणून देतो की हा संकल्प एक वनविभाग करू शकणार नाही. हा वृक्ष धनुष्य उचलायचा असेल तर शिवधनुष्य हा प्रभू रामानी उचलला. हा वृक्ष धनुष्य उचलायचा असेल तर राम राम म्हणणारे 11 कोटी 97 लक्ष जनतेला या वृक्ष धनुष्य उचलण्याच्या कामामध्ये सहभागी व्हावं लागेल. आणि यासाठी ही आमच्यासाठी एक इव्हेंट नाही, कार्यक्रम नाही, ही घटना नाही, रेकॉर्ड नाही. कारण रेकॉर्ड तोडण्यासाठी हा कार्यक्रम नाही. मुख्यमंत्री महोदय, आज आपण गिनीज रेकॉर्ड बुक मधले 7 रेकॉर्ड तोडतोय. पण जेव्हा मला हे सांगण्यात आलं की यासाठी 2 कोटी रुपये फी भरावी लागते, मी विभागाला सांगितलं 1 रुपया भरायचा नाही. कारण आपल्याला आजचा रेकॉर्ड जर केला तर पुढे आपणच तोडणार आहोत. त्यासाठी 1 रुपया खर्च करू नका. कारण तुम्ही सांगितल्याप्रमाणे यावर्षी 2 कोटी, पुढच्या वर्षी 3 कोटी, 2018 1 जुलै आम्ही 10 कोटी आणि 1 जुलै 2019 25 कोटी आणि 27,000 ग्रामपंचायत मध्ये 12 कोटी. जलपुरुष राजेंद्र सिंह यांनी आपल्या भाषणात निसर्ग चक्राचे महत्व पटवून दिले. आज का ये दिन सचमुच बहुत अच्छा है. वृक्षों के साथ भगवान ने पानी की बौछार कर दी है और आज जो भी पेड़ लगेंगे वो निश्चित ही हरे होके इस धरती पर जो कार्बन डाइऑक्साइड और मोनोऑक्साइड है उसको शोषित करेंगे. मैं आप सबको बधाई देना चाहता हूं कि आज के दिन आपने अपने प्रदेश को हरा भरा बनाने और इस पूरे देश को हरा भरा बनाने की जो मुहिम शुरू की है उसमें हम हृदय से साथ लग के इसको हरा बनाने का काम करेंगे. धन्यवाद. जय हिंद. शिवसेना प्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र शासनाच्या 2 कोटी वृक्ष लागवड या कार्यक्रमाला आपला पाठिंबा दर्शवत स्तुती केली. जे चांगलं आहे त्याचं मी खुल्या मनाने कौतुक करणार आणि नुसतं कौतुकच नाही करणार तर जिथे जिथे तुम्हाला गरज असेल तिथे तुमच्या सोबत मी खांद्याला खांदा लावून उभा राहणार.
या वृक्षारोपणाच्या किंबहुना रोपण हे फार एक छोटा शब्द झाला, वृक्ष लागवड या कार्यक्रमामध्ये मी तमाम शिवसैनिकांना सुद्धा सहभागी करतो. सगळे शिवसैनिक आपल्यासोबत येते. मुलांना तुम्ही घेतलेला आहात, विद्यार्थ्यांना घेतलेला आहात, ही खरंच आणखीन एक मोठी गोष्ट आहे. कारण मुलं ज्या वेळेला कामाला लागतात त्यावेळेला संपूर्ण घर कामाला लागतं. माझा मुलगा, माझी मुलगी ज्या वेळेला मला येऊन सांगणार की बाबा जर आपण वृक्ष लावलं ना, झाड लावलं ना तर काय काय होतं ते बघा, आम्हाला शाळेमध्ये सांगितलं, आम्हाला सुधीर भाऊने सांगितलं. आणि मग मुलाकडनं आपण शिकतो आणि मुलगा आपलं ते झाड लावतो म्हणून त्या झाडाची काळजी आपणही घ्यायला लागतो. हे फार मोठी त्याच्यामध्ये गोष्ट आहे. पण इतर वेळेला झाडं लावताना आज जे आपण म्हणतो की आमच्या शहरातल्या चिमण्याच नाहीशा झालेल्या आहेत. चिमण्या कुठे दिसत नाही. पूर्वी लहान असताना आपल्या घरामध्ये येऊन चिमणी हक्काने, म्हणजे आपल्यापेक्षा अधिक हक्काने ती तिचं घरटं बांधायची. कुठेही कपाटावर बांधेल, खिडकीमध्ये बांधेल, स्वतः हक्काने बांधायची. आज त्या चिमण्याच नाहीशा झालेल्या. याचं कारण एक सांगितलं जातं की आपण जे काही मोठे मोठे टॉवर करतो, मग त्याचं रेडिएशन असेल, आणखीन काही असेल, इतर पक्षी नाहीसे झालेले आहेत. मला असं वाटतं कदाचित ते कारण असेल. पण ह्या पक्ष्यांना खायची सोय आपण ठेवली नाही. तर खाणार काय? त्यांना काय ते पिझ्झा बर्गर वगैरे काय खाऊ शकत नाही. त्यांची जी काय फळझाडं होती ती फळझाडं जर का आपण नाहीशी केली आणि नुसती शोभेची झाडं लावली तर फुलं फुलतील, पण त्याच्यामध्ये जिवंतपणा येणार नाही. पक्षी नसले तर ते शहर हे पूर्ण होऊ शकत नाही. त्या पक्ष्यांना खाण्यासाठी तुम्ही जी काय झाडं घेतलेली आहेत, मग त्याच्यात जांभळाचं झाड असेल, उमराचं झाड असेल, वडाचं झाड असेल, की त्यांच्यासुद्धा खाण्याची सोय ही आपण केली तर पुन्हा बघा येत्या काही वर्षामध्ये बाकीचे, मी राजकीय पक्ष नाही म्हणत, पण नाहीसे झालेले पक्षी हे पुन्हा आपल्या शहरात आल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा तऱ्हेने संपूर्ण असा हा कार्यक्रम तुम्ही आजपासून त्याची सुरुवात केली. ज्या वसुंधरेच्या भावनेबद्दल आपण उल्लेख केला, त्या वसुंधरेची भावना आपण ऐकली आणि म्हणून मला असं वाटतं निसर्गाने सुद्धा आशीर्वाद दिलेला आहे. जो वर्षभर गायब झालेला पाऊस आज मुसळधारपणे पडतोय. मला असं वाटतं की ज्याची सुरुवात चांगली होते ते काम निश्चित यशस्वी होतं. तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो, अभिनंदन करतो. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी वृक्षांचं महत्त्व सांगताना देशभरात 100 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. We have promised the world that we will create 2.5 billion tons of new carbon sink by 2030. ये कैसे होगा? इतने वृक्ष, करोड़ों 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 वृक्ष लगाने हैं तो ये जनता के सहभागिता के बिना असंभव है. और इसके लिए हम ये चलेंगे और जल्दी ही भारत ही अपने 100 करोड़ पेड़ लगाएगा. ये भी हम साध्य करेंगे. 1 जुलाई को एक नई पहल महाराष्ट्र ने की है. 2 करोड़ वृक्ष लगाए हैं और इसका मैं बधाई देना चाहता हूं क्योंकि ये एक जन आंदोलन में तब्दील हुआ है. मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस यांनी वृक्ष लागवडीसोबतच वृक्ष जगवणे हे तितकेच महत्वाचे आहे याकडे लक्ष वेधले. मी सर्वप्रथम राज्याचे वनमंत्री श्री सुधीर मुनगंटीवारजी यांना अतिशय मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी केवळ संकल्पनाच मांडली नाही तर महाराष्ट्र वृक्षमय करण्याकरता या ठिकाणी एक अतिशय बृहद अशा प्रकारचा कार्यक्रम आखला आणि उद्धवजींनी जी अपेक्षा व्यक्त केली, खरं हा कार्यक्रम केवळ 1 दिवसाचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम नाही तर वृक्ष लावली पाहिजेत, ती जगवली पाहिजेत, याकरता अतिशय चांगलं नियोजन करून, प्लॅनिंग करून तयार केलेला हा कार्यक्रम आहे. सुधीर भाऊ गेले 15-20 वर्ष आम्ही विधानसभेत एकत्रित काम करतो आणि एक कथा ते नेहमी सांगतात की आपल्याला जर लढाईला जायचं असेल तर पहिले आपल्या शस्त्राला चांगली धार केली पाहिजे. शस्त्राला धार करण्यात अधिक वेळ गेला तरी देखील चालतो, पण शस्त्राला धार न करता घाईघाईनं जर आपण लढाईवर गेलो तर लढाई जिंकता येत नाही. हा कार्यक्रम करण्याकरता गेले 6 महिने या संपूर्ण कार्यक्रमाचं डिझाईन तयार करणं, याच्यामध्ये समाजाला पूर्णपणे सम्मिलित करून घेण्याकरता, समाजाच्या सर्व अंगांना सम्मिलित करून घेण्याकरता त्यांच्यापर्यंत पोहोचणं, प्रत्येक जिल्ह्यात जाऊन प्रत्येक सामाजिक संस्थेला भेटून, शाळांना भेटून, वेगवेगळ्या विभागांना टार्गेट देऊन एक अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आखला. आणि
साधारणपणे अनेक वेळा आपल्याला मोह होतो एका मोठ्या आकड्याचा, की आम्ही महाराष्ट्रामध्ये 25 कोटी वृक्ष लावणार, आम्ही महाराष्ट्रात 50 कोटी वृक्ष लावणार. हो, ते टार्गेट आहेच, पण पहिलं टार्गेट 2 कोटीचं घेतलं. मला अतिशय आनंद आहे की 2 कोटी वृक्ष तर आज लागतीलच, पण पुढच्या वर्षीचं टार्गेट, त्याच्या पुढच्या वर्षीचं टार्गेट आणि त्याच्या पुढच्या वर्षीचं टार्गेट, या तिन्ही टार्गेटला पूर्ण करण्याकरता 2 वर्षाची 3 वर्षाची ज्या रोपट्यांची आवश्यकता आहे ती पूर्णपणे तयार करण्याचं नियोजन हे वन विभागाने केलेलं आहे. महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल के.सी. राव यांनी मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस तसेच वनमंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार यांचे वृक्षारोपण मोहिमेबद्दल अभिनंदन करताना म्हणाले, आज महाराष्ट्र सरकार ने 2 करोड़ से ज्यादा वृक्ष लगाने का संकल्प किया है. इसके लिए मैं प्रथमतः महाराष्ट्र शासन का तथा खासकर वन मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार जी का अभिनंदन करता हूँ. भाई और बहनों, हमने संकल्प तो कर लिया है, लेकिन उसे निभाना एक बड़ा कठिन होगा. करोड़ों प्लांट्स हम लगाने के बाद उसकी रक्षा करना एक हरक्लेस टास्क होता है. जब करोड़ों प्लांट्स हम रख रहे तो करोड़ों देवताओं से भी प्रार्थना करना चाहिए कि हमको शक्ति दे, और मुनगंटीवार को खासकर शक्ति देना चाहिए उसको संभालने के लिए. वृक्ष जीते हैं तो हम जिएंगे, हमारी भावी पीढ़ियां जिएंगे. वृक्ष नहीं रहे तो हमें भविष्य नहीं होगा. मुख्य कार्यक्रम जरी मुंबईत संपन्न झाला असला तरीही संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यात याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न झाले. इतर ठिकाणी लोकप्रतिनिधी तसेच प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सामान्य नागरिकांचाही यात सहभाग दिसून आला आणि राज्यातील विविध भागात एकूण 65,674 ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली. तसेच 2 कोटीचे उद्दिष्ट 2,81,38,634 वर पोहोचून एका नव्या विश्व विक्रमाची नोंद झाली. तसेच 2 कोटी वृक्ष लागवड करण्याची मोहीम यशस्वीपणे राबवल्याबद्दल देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री माननीय नामदार प्रकाश जावडेकर, माननीय नामदार पंकजाताई मुंडे तसेच सिने अभिनेता अमिताभ बच्चन, माजी क्रिकेटपटू माननीय नवज्योत सिंग सिद्धू, सिने अभिनेता विवेक ओबेरॉय आणि देशभरातील विविध क्षेत्रातील सन्माननीय व्यक्तींनी वनमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्यावर ट्विटर आणि अन्य सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव केला. सेल्फी विथ ट्री या अभिनव उपक्रमातून अक्षरशः लाखो फोटो संकेतस्थळावर पोहोचले. एकूणच सरकार आणि लोकसहभाग एकत्र आल्यास काय चमत्कार घडू शकतो हे महाराष्ट्राने अनुभवले. पण आता खरी जबाबदारी आहे ती म्हणजे या लावलेल्या वृक्षांचं संवर्धन करण्याची. बीजाचे झाले रोप, रोपाचे कल्पवृक्ष, कल्पवृक्षाने दिल्या आम्हाला सुख समृद्धी आणि